शारद चंद्रमा ज्योत्स्ने परी कांती तुझी मुखरम्य शारद चंद्रमा उजळे तुझ्या हास्यातुनी उजळे तुझ्या हास्यातुनी चारी युगांची पौर्णिमा तुझी या कृपेचे चांदणे तुझी या कृपेचे चांदणे नित वर्षू दे आमच्या शिरी नित वर्षू दे आमच्या शिरी वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी वीणेवरी फिरता तुझी वीणेवरी फिरता तुझी चतुरा कलावयंबुली चतुरा कलावयंबुली संगीत जन्माये नवे संगीत जन्माये नवे जडता मतीची भंगली उन्मेष कल्पतरुवरी उन्मेष कल्पतरुवरी बहरून आल्या मंजिरी बहरून आल्या मंजिरी वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी विधि कन्यके विद्याधरी वागीश्वरी वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी माझं नाव आहे महेश लक्ष्मणराव राणा काटोलवाडा रामबाग. रोशन महेश राव मी BFCमध्ये शिक्षिका म्हणून VRS घेतलो आणि माझे पती शाळेचे माजी मुख्याध्यापक महेश राव. लॉकडाऊनमधला पर्यवेक्षक लता गणेश करत लॉकडाऊन पर्यवेक्षकांची मिसेस आणि लॉकडाऊनमध्ये झालेली सासूबाई. सध्या मी BMCमध्ये कार्यरत आहे. बोरिवलीला चारकोप BMCची शाळा आहे, तिथे मी कार्यरत आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की आता सरांच्या पाठीवर मी लगेच रिटायर्ड होईल, ठीक आहे? नाही, माझी अजून 10 वर्ष आवाज येईल. सुजाता मात्रे राणा रामबाग. नवनिर्वाचित मुख्याध्यापक सांगा ना. नवनिर्वाचित मुख्याध्यापक म्हणून मध्यता नेमणूक झालेली आहे. उपमुख्याध्यापिका म्हणून नेमणूक झाली. माझी पर्यवेक्षकपदी नियुक्ती झालेली आज मी तुमच्या सहकार्याची अपेक्षा करतो आणि सगळ्यांचे आभार मानतो. 21 सोहळा आम्ही इथे करतो, म्हणजे हा कार्यक्रमानंतर करतो, पण
आधी आम्ही घेतलेला आहे कार्यक्रम. याची रूपरेषा अशी असते की प्रत्येक येणाऱ्या सत्कारमूर्तीने नाव घेण्याचा हा एक कार्यक्रम असतो आणि मनोगत व्यक्त करण्यासाठी मला वाटतं पहिल्यांदा रेखा कांदे मॅडम येत आहे, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यांची मुलगी सगळे ओळखत असतीलच. आज मी एक मुलगी म्हणून मला भावलेली आई आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करते. आज मी जी कोणी आहे ती फक्त आणि फक्त माझ्या आईमुळे आणि वडिलांमुळेच आहे. आई स्वतः शिकली आणि सर्व्हिसला लागल्यानंतर सुद्धा शिकतच राहिलेली आहे आणि त्याचा कुठेतरी परिणाम आमच्यावर झालेला आहे आणि म्हणून आम्ही पण खूप शिकलेलो आहोत. म्हणजे मी पण इथे कार्यरत आहे, माझा भाऊ सुद्धा डॉक्टर आहे. आम्ही दोघंही आम्हाला दोघांनी चांगल्या प्रकारे आईने शिकवलेलं आहे. आईमध्ये अनेक गुण आहेत. म्हणजे असं जर मी सांगितलं की माझी आई गुणांची खाण आहे तर ते काही अतिशयोक्ती नाही ठरणार असं मला वाटतं. कारण बरेच म्हणजे आई एक उत्तम वाचक आहे. आईला वाचनाची खूप आवड आहे आणि म्हणून आईच्या शिकवते ज्या वेळेला आई त्यामध्ये सुद्धा अनेक उदाहरणं देते. आणि म्हणजे पूर्वीपासून माझ्या ज्या ट्रेनच्या मैत्रिणी आहेत त्या पण मला कधी सांगतात की पागी मॅडमने शिकवलेली ना सांगितलेली गोष्ट मला अजूनही आठवते. म्हणजे इतकं त्यांचं सांगण्याची कला किंवा कसब आहे हे मला वाटतं की आहे ते. वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा माझी आई आघाडीवर असते. म्हणजे माझ्या घरामध्ये काही समस्या असतील तर तिथे आई पुढे असतेच. आणि असं जर मी सांगितलं की माझ्या घरामध्ये साधारणतः 8 वृद्ध व्यक्ती झालेले आहेत, त्याच्यापैकी 7 मृत झालेले आहेत, 1 अजून बाकी आहे. आणि हे काही सगळेच माझ्या आईचे काही सासू सासरे सगळेच नव्हते, मावस सासू किंवा हे ते, पण ते सगळ्यांचं आईने केलेलं आहे आणि ते मला इथे आवर्जून सांगावं असं वाटतं. त्याच्यानंतर आई सामाजिक कार्यामध्ये सुद्धा पुढे असते. म्हणजे अनेक प्रकारचे आता आमच्या आदिवासी समाजाचे जे काही कार्यक्रम असतात त्यामध्ये आई वडील दोघंही आवर्जून जातात आणि म्हणूनच असेल की आईला समाजसेवेसाठीचे पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. असं एकंदर माझ्या आईचं व्यक्तिमत्व आहे. आणि इथे शाळेमध्ये सुद्धा म्हणजे बरीचशी कामं असं सांगितलं तरी चालेल की काही गोष्टी आई स्वतः घेते. म्हणजे कदाचित दुसऱ्यांना सांगितलं असतं तरी ती कामं झाली असती, पण आई स्वतःच करते ती कामं. शाळेमध्ये सुद्धा तेच आहे, घरी सुद्धा तेच आहे. आम्हाला सुद्धा एक-दोनदा सांगून बघेल हे कर कर, नंतर स्वतःच करून घेणार. अशी ही माझी आई प्रेमळ आहे, सर्वांना समजून घेणारी आहे. त्याच्यानंतर आपल्या शाळेमधले माजी मुख्याध्यापक श्री महेश राऊत सर आणि माझे पर्यवेक्षक श्री गणेश गरज सर हे तर दोघे PT शिक्षकच. म्हणजे आता हे गेल्यानंतर थोडंसं PTची जबाबदारी कोणावर किंवा कसं PT शिक्षक सांगितलं की शिस्त येत असते आणि ती त्यांनी चांगल्या प्रकारे राखलेली आहे. आपल्या शाळेमध्ये जे काही कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये पाहुण्यांच्या स्वागतापासून मग त्यांच्यासाठी कवायती घेणं, सुरुवातीला पाहुण्यांचं स्वागत लेझिमने करणं, त्याच्यानंतर कवायती वगैरे सादर करणं हे त्यांनी त्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी बरंच काही केलेलं आहे. महेश राऊत सर तर विद्यार्थ्यांना शिस्तीसोबतच भूगोल विषयाचंही ज्ञान कसे जास्तीत जास्त मिळेल याकडे त्यांचा कल असायचा. गणेश गरज सर सुद्धा विज्ञान शिकवायचे आणि ते सुद्धा त्यांच्या विषयामध्ये विद्यार्थ्यांना कशी आवड निर्माण होईल याच्यासाठी कार्यरत असायचे. त्याच्यानंतर शिपाई काका आपले सूर्यकांत काका याच्याशी काय म्हणायचं, अक्षरशः ते तर मला म्हणायचे की तू आणि स्मिनल आमच्यासाठी मुलीसारख्याच आहेत. म्हणजे कोणती गोष्ट सांगितली की काही नाही आहे काका काय आम्हाला काही हवं आहे की लगेच ते देणार. म्हणजे आम्ही ते ज्युनियर आहोत पण तरी सुद्धा की चला कधीच नाही नाही असं नाही सांगितलं की नाही रेखा आताही मिळत नाही, तुला नंतर आणून देतो. म्हणजे सगळ्यांची पोकळी आता गेल्यानंतर निर्माण होणारच आहे, प्रश्नच नाही. त्यांचं भावी आयुष्य व्यवस्थित जाऊ दे, सुखा समाधानाचं निरोगी जाऊ दे, एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. आजचे निरोपमुक्ती सरकारी शिक्षक, नवनिर्वाचित सगळे पदाधिकारी सर्वांना प्रथम माझा नमस्कार. आजचा कार्यक्रम जसा बघितला तर सकाळपासून म्हणजे असं अगदी मनाला हुरहुर जशी लागलेली आहे की आज काहीतरी कमी जशी जाणवत आहे.
सांगावं म्हणजे बागीबाई आहे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये बागीबाईंची जशी एक साथ मिळाली मला, एक 3-4 महिने जसं त्या वर्गामध्ये आम्ही एकत्र बसायचे सगळे. एरवी पण मला म्हणजे काही असं दुःख असलं, काही असलं की मी बागीबाईंजवळ जायचं नाही आणि सांगायचं लगेच, बाई असं झालं, हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. म्हणजे माझ्यासाठी ते आईच आहे. बागीबाईंचं वाचन, समाजकार्य सगळ्या क्षेत्रामध्ये ते आहे. पण मला असं कुठेतरी आज असं वाटत होतं सकाळी जसं गेटमध्ये आल्यानंतर की आज कुठेतरी कमतरता जशी जाणवत आहे की बागीबाई आजपासून गेल्यानंतर माझं दुःख नेहमीच मी बागीबाईंजवळ सांगायचं, कारण आपल्यामध्ये सिनियर त्याच होत्या आणि मला खूप त्यांची म्हणजे अशी कोकळी पुढे जाणवेल. त्यानंतर महेश सरांचा तर मी विद्यार्थी, आपले प्राचार्य, माजी प्राचार्य सरांनी डिसिप्लिन आम्हाला 11वी-12वीला पीटी शिकवायचे. सरांनी पीटी चांगल्या पद्धतीने शिकवलेले आहे. डिसिप्लिनच्या बाबतीमध्ये एक प्रसंग मला असं सांगावा असं वाटतं की नेहमीच महेश सर शिस्तीच्या बाबतीत तर होते, शिकवण्याच्या बाबतीत पण होते, पण मुलांना डिसिप्लिनच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे म्हणतो ना आपण आतला एक जो माणूस असतो तो त्यांच्यामध्ये, आणि हे लॉकडाऊनच्या काळात पण मला अनुभवलेला आहे. ज्यावेळेला आमचे रमजानचे उपास चालू होते त्यावेळेला त्यांनी स्वतःहून फोन करून सांगितलं होतं मला, एकदा तू ये घरी, काय हवं असेल तर सांग मला, अशी प्रॉब्लेम आहे, मी समजतो रे सगळं, तू ये. आणि मी त्यांच्या घरी गेलोही होतो एकदा. खालेलं पोटात राहत नाही, परंतु माणसाची माणुसकी जी आहे ती सदैव स्मरणामध्ये राहते. असा विद्यार्थी आज सहकारी म्हणून सुद्धा त्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे. पण ज्युनियर कॉलेजमध्ये असताना जेव्हा आम्ही तारापूरला गेलो होतो कबड्डी खेळायला, आमचा जो ग्रुप होता खो खो खेळायला आम्ही गेलो होतो, तर त्यावेळेला पाऊस अचानक पडल्यामुळे ते सामने कॅन्सल झाले. कॅन्सल झाल्यानंतर जेव्हा आम्ही रिटर्न आलो पालघरला तर बस नव्हती, ट्रेन नव्हती. तर सर बोलले मग आता काय करायचं, चला आपण पिक्चर बघायला जाऊया. आणि आम्हाला त्यावेळेला 1991-92 ही गोष्ट आहे की आम्ही 11वी-12वीला होतो आणि सर आम्हाला पालघरला थिएटरमध्ये घेऊन गेले. थिएटरमध्ये घेऊन गेल्यानंतर एरवी तर तुम्हाला सगळ्या शिक्षकांना माहिती आहे की मुलांना जर खेळायला घेऊन जायचं असेल तर पैशाचा नेहमीच प्रॉब्लेम असतो, की मुलांचा जो खर्च असतो तो खर्च तेवढा पहिला दिवस तुम्ही माझे मित्र आहात. आज मला सर नाही सांगायचं, कारण इथे जे बाकीचे आहेत ते बघितलं तर कदाचित सांगतील सर मुलांना पिक्चर बघायला घेऊन आलेले आहेत. मग आम्हाला ही तेवढी संधीच मिळाली. मग आमच्यासोबत बंटी होता, गणेश होता, हे जे सगळे शिक्षक झाले हा आमचा ग्रुपच होता पूर्ण. मग आम्हाला संधीच मिळाली आणि आम्ही त्यावेळेला सरांना लगेच नावाने हाक मारायला सुरुवात केली, हे महेश म्हणून वगैरे. सॉरी सर, तर मला क्षमा करा त्याबद्दल. तर तुम्ही आमचे सर आहे, सरच शेवटपर्यंत राहणार, आम्ही तुमचे विद्यार्थीच आहेत, शिष्यच राहणार आम्ही. तर हा एक प्रसंग आहे. म्हणजे त्यांच्यामधला जो एक मित्र आहे तो मित्र आम्हाला त्यावेळेला तिथे मिळाला होता. सरांनी आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांचं काम अगदी चोखपणे बजावलेलं आहे. कारण पदावर असलेल्या व्यक्तीला जी कामं करावी लागतात त्याच्यामध्ये काहींची मनही दुखावली जातात, पण पदावर असलेल्या व्यक्तीने काम करावंच, त्याच पद्धतीने करावं. ज्या जबाबदारी आहे त्यांनी जबाबदारी चोखपणे पार पाडलेली आहे. त्याच्यानंतर गणेश घरत सर तर म्हणजे माझ्यासाठी एक आदर्श म्हणजे असं आहे की फिटनेसचा एक पुतळा आहे. हे मोजकं खाणं, मोजकं घेणं. त्या सरांचं बघावं तर बोलणं सुद्धा अतिशय कमी असतं, थोडं मोजकं. मॅडम कधी बोलतात ते असतं, तर सरांचं बोलणं अतिशय मोजकं. कधी विचारलं तर सर सांगणार दुपारची झोप सुद्धा माझी फक्त एक ढुलकी मी घेणार, 2 मिनिटाची किंवा 5 मिनिटाची. मी काल माझ्या मुलांनाही सांगितलं की आमचे गणेश घरत सर ज्या उद्या रिटायर होत आहेत ना, ते दुपारची झोप फक्त 2 मिनिटं किंवा 5 मिनिटं कसं काय शक्य आहे. पण म्हटलं फिटनेस आहे अजूनपर्यंत, तर मला वाटतं हे सगळं फिटनेस का उनका राज आहे हे सगळं, बरोबर ना. खाणंही मोजकंच आहे, झोपणंही मोजकंच आहे. तर पीटी शिक्षक त्यांनी आपल्या म्हणजे आपल्या कारकिर्दीमध्ये आपल्या कामामध्ये अगदी चोखपणे काम केलेलं आहे. त्यांनी आपली जबाबदारी पार पाडलेली आहे. आणि सूर्यकांत काका तर माहिती आहे आपल्या सगळ्यांचेच लाडके आहेत. कोणीही मला वाटतं असं सांगणार नाही, सगळ्यांचेच लाडके आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही त्यांची मुलंच. तर त्यांनी आपलं काम व्यवस्थित केलेलं आहे. या सगळ्यांना मी प्रार्थना करतो की सगळ्यांना चांगलं अगदी आरोग्य मिळावं. आणि एक वाक्य बोलतो मी, खुदा के दरबार में हम यह फरियाद करते हैं, खुदा के दरबार में हम यह फरियाद करते हैं, आप सब तंदुरुस्त रहे, यही दुआ करते हैं. धन्यवाद. सत्कारमूर्ती आहे, ज्यांचा सहवास मला आणि त्यांना जास्तीत जास्त वर्ष मिळालेले आहे,
त्याच्यामध्ये इथूनच सुरुवात करते मी. सूर्यकांत भाऊ. सूर्यकांत भाऊ कसं जसं रेखाने सांगितलं की मुलीसारखं ते वागायचे, तसंच ह्या छोट्या बहिणीसारखं ते कधी असं म्हटलं नाही तुम्ही शिक्षिका आहेत मी हे आहे, पण त्यांनी आम्हाला बहिणीचं मुलीचं सगळं प्रेम देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे की कोणतेही काम असलं की त्यांनी सांगितलं नाही तुमची कामं मी का करू. शिपाई या नात्याने त्यांनी त्यांची कर्तव्य त्यांनी बजावलेली आहे. त्यानंतर महेश राऊत सर आपले मुख्याध्यापक, त्या अगोदर शिक्षकच PT टीचर म्हणूनच आहे. उल्लेख त्यांचा केला मी जास्त घेत नाही, परंतु मुख्याध्यापक सर त्या पदावर रुजू झाल्यानंतर त्यांनी म्हणजे कधी आता या मुख्याध्यापक झाले म्हणून इतर टीचर्सना आम्ही कशाला विचारू माझं मी काम करेन असं त्यांनी कधी केलेलं नाही. त्यांना जेव्हा काही आवश्यक असेल मार्गदर्शन हवं असेल किंवा काय त्यांनी आम्हाला विचारले. मी संगीताबाई कोणत्याही टीचर्सना त्यांनी येऊन त्यांनी स्वतः निर्णय न घेता आपल्या सगळ्या सहकार्यांसमवेत त्यांनी काम केलेलं आहे. म्हणून सर आम्हा सगळ्यांच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देते. पागीबाई दुपार अधिवेशनापासून बाईंचा आणि माझा संबंध जास्त आहे. बाईंचं फक्त आमचं शिक्षक आणि शिक्षिका एवढंच त्यांचं नातं नव्हतं, आमचं वेगळं एक नातं होतं. त्या वयाने माझ्यापेक्षा मोठ्या, पण त्यांनी मला मैत्रिणीसारखं, मैत्रीण कशी असते की आपल्या जीवाभावाची मैत्रीण असते आणि आपलं सुखदुःख आपण वाटून घेतो, तशा त्या. कारण आमचं जास्तीत जास्त रिलेशन जे आलं ते साने गुरुजी कथा मला राष्ट्रसेवा दलामध्ये, कारण त्यांना जे काही काम मिळालं ना की त्यांनी माझं नाव दिलं होतं की बाई तुम्ही करायचं. म्हणजे कोणतेही काम त्या होत्या तिथे कार्यकर्त्या म्हणून, पण दिलेलं काम काही असेल मग ते विद्यार्थ्यांना कथा दिली असेल तर ते तयार करण्यापासून त्यांनी कधीच असं मला सांगितलं नाही की बाई तो मुलगा कोण आहे तो माझ्या पुढे आणा, मला पण ऐकायचं आहे, तुमचं तुम्हीच करा, असं कधीच नाही. सगळे अधिकार त्यांनी मला दिले आणि आम्ही दोघींनी ते काम चोख बजावलं. कारण हे सगळं जे मिळालं मलाही इथे उभं राहून बोलायचं, आजचं मला तर काहीच माझा रोल नव्हता, पण आज मी बोलते पागीबाईंसाठी. कारण पागीबाईंचं सगळं त्यांनी शासनाच्या ज्या काही योजना असू द्या काही असू द्या ते सगळं काम त्या चोख करत होत्या. परंतु मी मैत्रिणी या नात्यानेच त्यांचं बोलते की त्या मला वाटतं आनंदमधला गेल्या होत्या. तिथे गेल्यानंतर आमच्या दोघींचं बोलणं व्हायचं, बाई तिथे काय झालं काय, आमच्या ह्या सगळ्या गोष्टी कशा असायच्या शाळेव्यतिरिक्त, त्याच्यामध्ये आम्ही जास्त दोघी आमचा ऋणानुबंध की गोष्ट असते त्याची की व्हॅल्यू काय असते ते महत्त्वाचं नाही, प्रेमाने दिलेली ती वस्तू. आणि जेव्हा जेव्हा माझ्यावर जबाबदारी आली कुठल्याही निवेदनाचं सांगा किंवा शाळेने दिलेलं काम असेल, तेव्हा मी बाईंना जाऊन सांगायचे, बाई बघा ना मलाच, मीच ज्युनियर आहे पण मलाच काम देतात. तेव्हा त्या बाई म्हणायच्या, बाई तुम्ही घाबरू नका, कारण तुम्हाला एक तुमच्यामध्ये असलेला गुण त्यांनी ओळखलेला आणि तुम्हाला पुढे केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही असं समजू नका तुम्हाला कुणीतरी टॉर्चिंग करते, तो तुम्हाला फायदा मिळणार आहे. आणि हा गुण बाईंकडून मी घेतलं की छोट्यांना सुद्धा पुढे कसं न्यायचं हा गुण त्यांच्यामध्ये होता हे जाणवलं. म्हणजे बाई गणेश गरज सर आम्ही दुपार अधिवेशनातले मेंबर आहोत, आमचा संबंध जास्त आहे. कौटुंबिक तर आहेच, महेश राऊत सर गणेश गरज सर हे सगळे कसं कौटुंबिक ते मित्र म्हणून सरांचं वगैरे त्यांचं आहे. पण कधी काही सुखदुःखाचं असलं तर गणेश गरज सर येणार, चौकशी करणार. पागीबाईंचं पण तेच आहे. बाई माझी आई गेल्यानंतर बाई माझ्याकडे 1-1.5 तास बसल्या आणि आमच्या कोणत्या गोष्टी फक्त ह्याच घरच्या, बाकी व्यतिरिक्त नाही. शाळा बाजूला आणि हे एवढं ऋणानुबंध होतं. गणेश गरज सरांचं PT टीचर असल्यामुळे जास्त संबंध. आणि दुपार अधिवेशनामध्ये आम्ही त्या वर्गाला शिकवणारे, त्यामुळे आमचं कोणाविषयी बोलायचं आहे विद्यार्थ्यांविषयी वगैरे जर बोलायचं असेल तर आमचं एकमेकांची चर्चा व्हायची. म्हणजे कौटुंबिक आहे आणि शाळेचं पण रिलेशन तेवढंच. त्या सर्वांना दीर्घायुष्य लाभू दे असं मी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द पूर्ण करते. पण आपला घरगुती कार्यक्रम असल्यामुळे घरातल्यासारखे जसे बोलतात तसे थोडक्यामध्ये माझं मनोगत व्यक्त होतं. मी 88ला इथे शाळेमध्ये शिक्षक म्हणून लागलो. जवळजवळ 31 वर्ष शारीरिक शिक्षण आणि भूगोल विषय मी शिकवत होतो. शारीरिक शिक्षण म्हटल्यानंतर शिस्तीचा प्रश्न असतोच, पण मी ही सगळी जबाबदारी एकट्याने केली आहे. माझा खास मी भाऊच म्हणेल गणेश गरज सर आणि आमची भगिनी शालिनी मॅडम, या तिघांनी आम्ही या शारीरिक शिक्षण विषयामध्ये
जे जे काय शिस्तीच्या संदर्भात कार्यक्रमाच्या संदर्भात आयोजन असते ते चांगल्या प्रकारे पूर्ण केलेलं आहे, याचा मला अभिमान आहे. त्यानंतर सप्टेंबर 2019ला मी मुख्याध्यापक झालो. आता मुख्याध्यापक झाल्यानंतर पहिला प्रश्न येतो, एका बाजूला मागून संस्थेवाले असतात आणि पुढून शिक्षक असतात. या दोघांमध्ये सापडलो. प्रशासकीय कामं, अनेक कामं त्याच्यामध्ये, तरी पण माझ्या सगळ्या शिक्षकांनी चांगल्या प्रकारे मला सहकार्य केलं. एकही असा शिक्षक नाही की मी सांगितलेलं काम आणि त्यांनी नाही सांगितलं असं कधी. म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला, काल आम्ही रात्री 9 वाजेपर्यंत गेलो होतो कार्यक्रम. शिक्षक होते म्हणजे काही शिक्षिका सुद्धा संध्याकाळपर्यंत होते. म्हणजे सहकार्याने काम करण्याची प्रवृत्ती ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि ते सगळं सहकार्य मला शिक्षकांनी दिलं आहे. दुःख एवढंच आहे की 7 महिने विद्यार्थी होते आमच्या समोर प्रत्यक्ष. त्यानंतर 8 महिन्याचा कालावधी गेला, तेव्हा फक्त शिक्षकच राहिले. आणि त्या कालावधीमध्ये आनंदही आहे की त्या कालावधीत जरी ऑनलाईन शिक्षण कमी जास्त प्रमाणात सुरू होतं, पण माझ्या शिक्षकाची सगळी जी पेंडिंग कामं होती, मग प्रशासकीय असतील, त्यांची वैयक्तिक शासकीय कामं, ती सगळी पूर्ण करण्याचं श्रेय मी माझे प्रामुख्याने मी नाव घेईन. त्याच्यामध्ये ननावरे सर आहेत, रवी ठाकूर सर आहेत, शैलेंद्र भरत सर आहेत, दोन आमच्या कॉम्प्युटर मॅडम आहेत, द्वैता मॅडम आणि प्रियंका मॅडम, आणखी इतर शिक्षिका सुद्धा. त्यांनी मोठं सहकार्य केलं आणि ती मी काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तोही एक मला जरी शाळा नसली, फक्त जाताना एवढंच दुःख होतं की माझे विद्यार्थी आज माझ्यासमोर नाही. कारण आयुष्यभर आम्ही शिस्तीच्या संदर्भात सांगितलं, आता मोठ्यांना काय शिस्तच्या संदर्भात माहिती देणार, आणि म्हणून तुम्ही सर्वांनी मला सहकार्य केलं. असं सहकार्य भावी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापकांना कराल अशी अपेक्षा करतो आणि माझा 2 शब्द संपवतो. सुनीता गावातराव होते सत्काराचे काजू आणि शेतीचं नाव घ्यायला वाघाची मावशी, मांजरीला म्हणतात वाघाची मावशी. रोशनचं नाव घेतो सेवापूर्ती कार्यक्रमाच्या दिवशी. महेश रावांचं नाव घेते. आपल्या सर्वांचा आशीर्वाद असावा. शिवाजींनी किल्ले घेतले, शिवाजींनी किल्ले जिंकले शक्तीपेक्षा जास्त युक्तीने. शिवाजींनी किल्ले जिंकले शक्तीपेक्षा जास्त युक्तीने. गजानन रावांचं नाव घेते, प्रेमापेक्षा जास्त भक्तीने. दोन मनाला जोडणारा पूल, प्रेम म्हणजे 2 मनाला जोडणारा पूल. हेमाच्या पुलाची साडी तेव्हा घेतली होती माझी सवय गेली का माझी. आकाशातील इंद्रधनुष्य, आकाशातील इंद्रधनुष्य 7 रंगांनी होते कलरफुल. गणेश बरोबरच्या भांडण तंट्याने, रुसऱ्या फुगव्याने, गोडी गुलाबीने माझे जीवन झाले वंडरफुल.
हे आपल्या शाळेच्या नवनियुक्त मुख्याध्यापिका सौ सुजाता मात्रे मॅडम करतील. मी त्यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचं प्रस्तावित कार्यक्रमाची रूपरेषा सादर करावी. नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या सेवापूर्ती सोहळ्याचे अध्यक्ष माननीय श्री चिंतामण ठाकूर सर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री संतोष पावडे सर, अध्यक्ष पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ सहकारी पतपेढी सकाळे, संस्थेचे अध्यक्ष आलेले अर्चना विद्यालय आगरवाडी व त्यांच्या पत्नी सौ रोशनताई. दुसरे सत्कारमूर्ती सौ गीता गजानन पागी, उपमुख्याध्यापिका व त्यांचे पती माननीय गजानन पागी. पर्यवेक्षक श्री गणेश गरड सर, त्यांच्या पत्नी सौ हेमलता घरत. श्री प्रभाकर पाटील सर, ते काही कारणास्तव येऊ शकले नाही. त्याच्यानंतर पांडुरंग पाटील सर, तेही काही कारणास्तव येऊ शकले नाही. त्यानंतर आपल्या शाळेचे कर्मचारी सूर्यकांत मोहिते व त्यांच्या पत्नी सौ शकुंतला सूर्यकांत मोहिते. त्यानंतर आदिवासी एकता संस्थेचे अध्यक्ष कालराम तोगडे, संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक, शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सत्कारमूर्ती, त्यांचे आप्तेष्ट, इतर मान्यवर आणि विद्यार्थी मित्र. वेळोवेळी आयोजित करणे प्रशाळेला शक्य झाले नाही. आज सेवानिवृत्त होणारे प्राचार्य श्री महेश राऊत सर व गणेश गरड सर या तिघांसोबत इतर तिघांचा निरोप समारंभ आज प्रशाळेत आयोजित करण्यात आला आहे. या 6 जणांचा सेवानिवृत्ती समारंभ संपन्न होत आहे. श्री महेश राऊत सर हे पीटी टीचर, त्यांच्याकडे शिस्त व क्रीडास्पर्धा नियमितपणे दरवर्षी पार पडत असत. विद्यार्थ्यांना क्रीडास्पर्धा प्रावीण्य मिळण्यासाठी सतत मार्गदर्शन करीत असत. त्याचबरोबर उत्तम प्रकारे 9वी व 10वीला बोर्ड शिकवत असत. शाळेबाई या सकाळी शाळेत टीएड शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. नोकरी करता करता बीएड शिक्षण पूर्ण केले व त्यांना आगरवाडी शाळेत उपमुख्याध्यापिका म्हणून पदोन्नती मिळाली. तेव्हापासून त्यांचा आमच्याशी जवळचा संबंध आला. शांत, मनमिळावू, विद्यार्थीप्रिय आहे. अनेक वर्षे उपमुख्याध्यापिका म्हणून प्रशाळेचे काम त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडले. शाळेतील विविध कार्यक्रम, सहली इत्यादीमध्ये त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असायचा. त्यांना वाचनाची खूप आवड, फिरण्याची, समाजसेवेची आवड आहे. समाजसेवा प्रिय आहे. अनेक सेवाभावी संस्थेत त्या कार्यरत. रूपरेषा थोडक्यात सांगितले त्याबद्दल तुमचे धन्यवाद. पुढचा आहे पाहुण्यांचा परिचय. सहकार्यानं आपल्या शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण प्रमुख पाहुणे बोलत असतो. आजच्या निरोप समारंभाचे प्रमुख पाहुणे श्री संतोष पावडे सर हे पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ सहकारी पतपेढी सफाळेचे अध्यक्ष आहेत. हे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. मी श्री विश्वनाथ पाटील सर, ग्रामीण विद्याविकास वर्तुनी मंडळ आगरवाडी, आपल्या संस्थेचे कार्यवाह यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि अध्यक्षांचा परिचय करून द्यावा. ग्रामीण विद्याविकास वर्तुनी मंडळ आगरवाडी संचालित लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय व अनंत जनार्दन कनिष्ठ महाविद्यालय मधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती सोहळा आपण आयोजित केलेला आहे. सेवापूर्ती सोहळा आयोजित केलेला आहे.
या सेवाकृती सोहळ्यासाठी जे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत ते माझे मित्र संतोषजी पावरे सर, त्यांचा परिचय थोडक्यात आपणास देत आहे. संतोषजी पावरे सर हे MSc आहेत, ते MA झाले. व्यवस्थापनाची परीक्षा असते DSA ती सुद्धा त्यांनी प्राप्त केलेली आहे. ते आपल्या परिवारातीलच आहे असं मी मानतो, कारण शिक्षक संघटना आणि शिक्षक पटकळी या दोन्ही ठिकाणी ते काम करत आहे. शिक्षक संघ सहकारी पटकळीचे ते अध्यक्ष आहेत. सर्वोदय शिक्षण संस्था पालघरचे अध्यक्ष आहेत. तसेच सूर्योदय शिक्षण संस्था मुंबई त्याचे जे मानद सचिव आहेत, त्यांचा जो समाज आहे सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका गुरुवैबा, त्यांचे ते विश्वस्त आहेत. BSc असल्यामुळे ते पालघर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष आहेत. सूर्यवंशीय क्षत्रिय ज्ञाती वर्धक मंडळाचे ते सरचिटणीस आहेत. पालघर जिल्हा अनुदानित आणि विनानुदानित शिक्षण संस्थाचे चालक संघ आहे. शिक्षण संस्था स्थापन केलेली आहे. डहाणू येथे आदिवासी संस्था स्थापन केलेली आहे. सध्याची OBC समाजाची संघर्ष समिती स्थापन झालेली आहे. मोर्चे वगैरे निघत आहे. त्या OBC संघर्ष समितीचे ते सध्या सचिव आहेत. पालघर जिल्हा समितीचे सचिव आहेत. प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं की त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे. विशेष म्हणजे गेल्या 50 वर्षात ठाणे जिल्ह्यामध्ये असा कोणालाही पुरस्कार मिळाला नव्हता. तो त्यांना पहिला पुरस्कार राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. त्यांच्या वक्तृत्वातून आणखी तुम्हाला त्याची माहिती मिळेल. तरी सर्वांचं मनपूर्वक पुनर्सेला मी स्वागत करतो आणि परिचय त्याचे 2 शब्द मी सांगतो.
दिवस खरोखर मंगलमय आणि शाळेतील माझा अविस्मरणीय दिवस आहे. ज्या शिक्षकांनी आम्हाला घडविले, शिकवले आणि ज्या शिपाई काकांच्या आशीर्वादाने आम्ही लहानाचे मोठे झालो, त्यांचा आज सेवापूर्तीचा दिवस, त्यांचा आज सेवापूर्तीचा कार्यक्रम आणि त्यांच्या निरोपाच्या दिवशी मला माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी आयोजकांनी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. खरं पाहता तुमच्या ऋणातून मी कधीही मुक्त होऊ शकत नाही. माझ्यासाठी आजचा दिवस म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. या निमित्ताने मी माझ्या गोड आठवणी तुमच्यासमोर व्यक्त करू इच्छिते. शाळेचे व महाविद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय महेशराव सर 9वी व 10वीला आम्हाला पीटी व भूगोल विषय शिकवत. भूगोल या शाळेत रुजू झाले तेव्हापासून प्रत्येक 26 जानेवारीला संचलनाची तयारी सर मुलांकडून अतिशय सुंदर करून घ्या. संचालन फक्त 26 जानेवारीलाच नव्हे तर शाळा कॉलेजच्या वार्षिक समारंभात देखील सर मुलांकडून जय्यत तयारी करून घे. सरांनी आम्हाला लेझिम देखील शिकवलं. लेझिममध्ये त्यांनी अनेक कलाकृती शिकवल्या, म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारे दीप, चालू वर्ष, शाळा व महाविद्यालयाचे नाव, अशा अनेक कलाकृती शिकवल्या. त्या आम्ही कधीही विसरू शकत नाही. दुसऱ्या सेवानिवृत्त होणाऱ्या आपल्या उपमुख्याध्यापिका पागी मॅडमबद्दल म्हणायचे तर शेवटचा दिसतो गोड व्हावा यासाठी केला होता अट्टहास. खरोखर मॅडम, तुम्ही आम्हाला असे घडवले की तुम्ही दिलेली शिकवण आम्ही कधीही विसरू शकत नाही. तुम्ही इतिहास असा शिकवत की जणू आम्ही त्या काळात, त्या अर्धा तासात त्या काळात जात असे चित्र तुम्ही आमच्या समोर उभे करत. तुम्ही शिकवलेला अभ्यास हा वार्षिक परीक्षेपर्यंत आठवे. तुमची स्वाध्याय घेण्याची पद्धत खूप छान आहे. शाळेचे पर्यवेक्षक माननीय श्री गणेश खरस सरांबद्दल काय म्हणायचे, ते नेहमी आम्हाला प्रोत्साहन देत असत. जर आपण म्हटले हे मला जमणार नाही तर ते आपल्याला कसे येईल, कसे जमेल ह्याबद्दल सांगत. सर देखील आम्हाला पीटीला होते. दरवर्षी ते वार्षिक समारंभात कवायती करून घेत. त्यांचे कवायत पाहायला फार छान वाटत असे, कारण दरवर्षी ते वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला कवायतीतून दाखवत असत. त्यासाठी रेडी, लाकडी ठोकळे यांचा वापर करत असत. कवायतीतून सर आमचा सर्वांगीण व्यायाम करून घेत आणि आम्हाला चांगली शिस्त लावत. माननीय श्री पांडुरंग पाटील सरांबद्दल काय बोलायचे. सर आम्हाला इंग्रजीचे प्राध्यापक होते. इंग्रजी शिकवताना ते नेहमी धड्यात येणारा कठीण शब्द लिहायला सांगत व त्याचा अर्थही कविता किंवा धडा आम्हाला समजेल अशा प्रकारे सांगत आणि आमच्याकडून कविता बोलून घेत. असे हे पंचरत्न आज शाळेतून सेवानिवृत्त होत आहेत आणि त्याचसोबत शिक्षकेतर कर्मचारी आमचे लाडके सूर्यकांत काका हे देखील आज सेवानिवृत्त होत आहेत. जगू म्हणायला हरकत नाही. सेवापूर्ती सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय चिंतामण ठाकूर सर, आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष, हा कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सन्माननीय पाहुणे सर, आपल्या संस्थेचे सचिव सन्माननीय विश्वनाथ पाटील सर, संस्थेचे माजी कार्याध्यक्ष सन्माननीय राजाराम ठाकरे सर, संस्थेचे कार्यकारिणी सदस्य आमचे मुनीश्वर काका, नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी आणि आज ज्यांचा सत्कार असे प्रशालेचे माजी मुख्याध्यापक सन्माननीय महेश राऊत सर, त्यांच्या सौभाग्यवती
सन्माननीय गीता पाटील मॅडम, त्यांचे मिस्टर, सन्माननीय गणेश्वर सर, त्यांच्या सौभाग्यवती, सन्माननीय सूर्यकांत मोरे, ज्यांना पुढे काकाच म्हणायचे आणि त्यांच्या सौभाग्यवती, आणि आज काही कारणामुळे या ठिकाणी उपस्थित नाही असे आमचे सहकारी सन्माननीय अनुराग पाटील सर आणि सन्माननीय प्रभाकर पाटील सर. माझ्या ह्या 38 वर्षाच्या कालावधीमध्ये असा एक निरोप समारंभ ज्याच्यामध्ये मला बोलायची संधी मिळाली होती, तेव्हा एका वेळेस 3 सदस्यांचा निरोप समारंभ झाला होता, 3 शिक्षकांचा. आज त्याच्या दुप्पट आहे 7. ह्यावेळी मनामध्ये संमिश्र भावना आहे. असं म्हणतात की काही नाती तुटत नाही, आपल्या नकळत मिटून जातात. काही नाती तुटत नाही, आपल्या नकळत मिटून जातात. जशी बोटांवर ठेवून रंग, जशी बोटांवर ठेवून रंग, फुलपाखर हातातून अलगद निसरून जातात, अलगद निसरून जातात. ह्या कार्यक्रमाच्या वेळी कदाचित माझाही हा निरोप समारंभामध्ये बोलण्याचा शेवटचा योग आहे. सरांनी मला संधी दिली बोलायची, त्याबद्दल सरांना मी सुरुवातीला धन्यवाद देते. अशोक सर, आपले जे सुरुवातीला 3 कर्मचारी निवृत्त झाले त्याच्यामध्ये आज हजर असले सूर्यकांत, खरं म्हणजे एक सकाळच्या सत्रामध्ये कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये मनोगत व्यक्त झाली, इथे आलेल्या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केलं, त्याच्यामुळे आता मी काय बोलावं हा माझ्यापुढे खरा तर प्रश्न आहे. पण तरी काही गोष्टी रिपीट न करता मी माझ्या सर्व सहकाऱ्यांबद्दल माझ्या मनात असलेल्या भावना, त्यांनी मला केलेलं सहकार्य आणि त्याबद्दलची कृतज्ञता या ठिकाणी 2 शब्द बोलायचा प्रयत्न करते. सुरुवातीला सूर्यकांत काकांबद्दल बोलले. आम्ही भाऊ म्हणायचे, पण विद्यार्थ्यांचे ते का. मला आठवतं त्यांचं वैशिष्ट्य असं की विशेषतः त्यांचं कार्यक्षेत्र कार्यालय असतं, तरी त्या कार्यालयामध्ये मुलांचा राबता जास्त. पण सूर्यकांत भाऊ आम्हाला नेहमी मुलींच्या गराड्यामध्ये दिसायचे. लहान मुली सतत काका 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 करून त्यांच्या अवतीभोवती बागडत असलेल्या आम्हाला दिसत. कदाचित त्यांच्या हसऱ्या स्वभावाचं ते वैशिष्ट्य असेल आणि त्यामुळे मुलं सतत त्यांच्या भोवती असतात. एक सहकारी म्हणून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जो संबंध असतो मग तो कामाच्या बाबतीतलाच असतो, आणि अशा वेळेस आपलं जे कर्तव्य आहे, आपलं जे काम आहे ते काम त्यांनी बऱ्यापैकी चोख पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी अनुपस्थित आहे, त्यांच्या काही अडचणी आहेत आणि त्यामुळे ते आलेले नसावे. त्यानंतर ह्या ठिकाणी युरोप घेत असलेले गणेश्वर सर, मगाशी आमच्या सहकार्याने सांगितलं की ते BSc BPed असल्यामुळे सायन्स हा विषय, पण PT टीचर असल्यामुळे हा त्यांचा दुसरा विषय, त्याकडे फारसं लक्ष गेलं नाही. कारण PT शिक्षकांची जबाबदारी शालेय प्रिमायसेसमध्ये फार मोठी असते. मग कुठलाही कार्यक्रम असतो त्या ठिकाणी PT टीचर हा आवश्यक असतो, कारण सगळ्या मोठ्या समारंभांमध्ये शिस्तीचा प्रश्न हा सगळ्यात सांभाळण्याचा, जबाबदारी सांभाळण्याची ही त्यांच्यावर असते. आणि म्हणून PT टीचर शाळेचे दुसरे मुख्याध्यापक असतात असंही म्हटलं जातं, आणि ते खरं आहे.
तर गणेश घरत सरांबद्दल बोलायचं झालं तर मी इतकंच म्हणेन. खरं तर ते सुरुवातीला सकाळवर नाही आणि ह्यानंतर काही काळ ते दुपार अधिवेशनामध्ये आणि मी सकाळ अधिवेशनामध्ये, म्हणजे तसा फारसा संबंध आला नाही. पण गेली काही वर्ष आम्ही एकत्र एका अधिवेशनामध्ये काम करतो आहोत आणि हे काम करत असताना मला त्यांचे जे अनुभव आले, एक संयम असं व्यक्तिमत्व आहे असं मी म्हणते. ते मग असे म्हणाले सकाळच्या सत्राच्या कार्यक्रमामध्ये की मी लॉकडाऊनमधला पर्यवेक्षक आहे, त्याच्यामुळे त्यांच्या पर्यवेक्षक पदाची चुडूक दाखवण्याची संधी त्यांना नाही मिळाली. त्यांनाही त्याची खंत नक्कीच वाटत असेल. पण संयमी आणि आपलं काम चोखपणे बजावणारे असे एक सहकारी अशा शब्दांमध्ये मी नक्की त्यांच्याबरोबर